भयकथा गोवा ट्रिप, लाटांचा आवाज, रात्रीची शांतता, दूरवर पब्सची मंद संगीत. कथावाचक, थोडा थरथरता आवाज. प्रतीक आणि त्याचे 3 मित्र, समीर, पूजा आणि नेहा, गोवा ट्रिपसाठी रवाना झाले. पहिल्या 2 दिवसात मजा, बीच, पार्टी, शॉपिंग. तिसऱ्या दिवशी रात्री अचानक योजना बदलली. आज काहीतरी भयंकर एक्सप्लोर करूया, समीर म्हणाला. आणि ते पोचले एका जुना, निर्जन लाईटहाऊसच्या जागी. जिथे स्थानिक लोक म्हणायचे, तेथे रात्री कोणी जात नाही. समुद्राचा आवाज वाढतो. लाईटहाऊस जवळ पोचताच नेहाला थंडी वाजली. तिने हलकं म्हणालं, इथे काहीतरी बरोबर नाही. चला परत जाऊ. पण तोपर्यंत उशीर झाला होता. लाईटहाऊस समोर अचानक दीपस्तंभ पेटला. कोणी पेटवता. फक्त 5 सेकंद आणि पुन्हा अंधार. हिरमुसलेला स्त्रीचा कुजबुजणारा आवाज, मला वाचवा, मला बाहेर काढा. पूजा घाबरून मागे वळली. पाठीमागे कोणीतरी उभी होती. ओले केस, पांढरा ड्रेस आणि डोळे पूर्ण काळे. पूजा, ओरडत, पळा. सगळे गाडीकडे धावू लागले. पण रस्ता दिसत नव्हता. ना नेटवर्क, ना लाईट. फक्त लाटांचा प्रचंड आवाज. अचानक समीर गायब झाला. त्याचा आवाज आला लांबवरून. तुम्ही यायला नको होतं. आता तुम्हीही इथेच राहणार. त्या रात्री फक्त 3 जण परतले. समीर कधीच सापडला नाही. आजही त्या ठिकाणचे रात्रीचे गुगल रिव्ह्यूजमध्ये एक फोटो दिसते. समीर हसताना, ओले कपडे घातलेले, लाईटहाऊसच्या दारात उभा. लिहिलेली, स्टील वेटिंग फॉर माय फ्रेंड्स. पण फोटो कोणी अपलोड केला हे आजही माहीत नाही. शेवटचा स्क्रीन टेक्स्ट, ट्रिप कितीही मजेशीर असो, काही ठिकाणी रात्री कधीच एक्सप्लोर करू नये.